हॅलो अँड वेलकम टू वन मोर एपिसोड ऑफ शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष. आज आपल्यासोबत अतिशय एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे. एक प्रोफेशन बाय प्रोफेशन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, व्यसनमुक्ती क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्वेसर्वा मुक्ता पुणतांबेकर. हाय मुक्ताताई. हाय. सुरुवात अगदी संयुक्तिक असेल की ती तुझ्या लहानपणापासून आपण करायला पाहिजे. आई वडीलच एवढे मोठे आहेत, एवढे प्रतिभाशाली आई वडील होते. सर म्हणजे डॉक्टर अनिल अवचटांची मुलगी म्हणून तुझं बालपण खूप वेगळ्या तऱ्हेने गेलंय. सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील? ओके. तर मला इथे बोलावल्याबद्दल आधी धन्यवाद. माझं बालपण खूपच वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, अनकन्व्हेन्शनल अशा प्रकारचं होतं. काहीच त्याच्यामध्ये टिपिकल नव्हतं. माझे आई बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट, हे दोघंही डॉक्टर होते आणि पुण्याला ते दोघंही BJ मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट झाली. आणि तेव्हा असं लव्ह मॅरेजेस वगैरे पण खूप कॉमन नव्हते. त्या काळात त्यांचं लव्ह मॅरेज झालं. पण असं लास्ट इयरला असताना बाबाला असं वाटायला लागलं की मला मेडिकल प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट नाहीये, तर मला समाजकार्य करायचंय किंवा माझ्या कला वगैरे त्याच्यामध्ये मला वेळ घालवायचा आहे. तर मग तेव्हा आई त्याला असं म्हणाली की ठीक आहे, तुला जे करायचे ते कर, घराचं जे पैसे कमवायची जी जबाबदारी आहे ती मी घेते. आणि म्हणजे ती तर त्या काळात एक क्रांतीच असेल की बायको कमवती आणि नवरा घरामध्ये, म्हणजे हाऊस हजबंड हा शब्द पण तेव्हा कोणी ऐकलेला नसेल. तर असं म्हणजे इतकं वेगळं आमचं वेगळ्या वातावरणात आम्ही वाढलो. आणि जेव्हा आम्ही दोघींचा जन्म झाला, मला एक लहान बहीण पण आहे, तर तेव्हा आईबाबांनी असं ठरवलं की आम्हाला काही झालं तरी मराठी मीडियम शाळेमध्ये घालायचं. कारण त्या दोघांच्याही विचारांवरती महात्मा गांधींचा तर प्रभाव होताच, पण जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांचं होतं की शिक्षण तर मातृभाषेतच झालं पाहिजे, परत शाळा घराच्या जवळ पाहिजे, किंवा आपल्या देशातले खरे लोक कसे राहत आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आमच्या घराजवळ एक महानगरपालिकेची शाळा होती, तर त्या शाळेमध्ये आमच्या दोघींचंही प्राथमिक शिक्षण झालं. आणि आई तर सायकियाट्रिस्ट होती, ती मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती, त्यामुळे आम्ही तिथे येरवड्याला राहायचो. आणि मग तिथे जी चालत जाण्याच्या अंतरावरची शाळा म्हणजे तीच होती, त्यामुळे तिथे आमच्या दोघींचं शिक्षण झालं. आणि तेव्हा लोक आईबाबांना म्हणायची की तुम्ही दोघं डॉक्टर असून मुलींना तुम्ही कसं महानगरपालिकेच्या शाळेत घालता. पण आईबाबा अगदी त्यांच्या निर्णयाबद्दल कम्फर्टेबल होते. त्यामुळे असं खूप वेगळ्या वातावरणामध्ये आमचं लहानपण गेलं की जिथे म्हणजे आई रोज बाहेर जायची, बाबा जास्ती घरात असायचा. परत बाबा म्हणणं हे तर तेव्हा कधी कोणी ऐकलेलंच नव्हतं. पण ते बाबांनी अगदी आम्हाला लहानपणापासून, बाबाला असं वाटायचं की आमची म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात एक मैत्रीचं नातं पाहिजे. असं नको की वडील घरी आल्यावर मुलं घाबरतायत वगैरे. तर ती आम्हाला खूप आईबाबांबरोबर असा मोकळेपणा वाटला पाहिजे. तर त्यामुळे त्यांनीच आम्हाला लहानपणी बाबा म्हणायची सवय लावली. तर अशा खूप मोकळ्या, छान, आनंदी वातावरणामध्ये आमचं लहानपण गेलं. फॅन्टास्टिक. आणि एवढं म्हणजे डॉक्टर सर तर म्हणजे त्यांच्यामधले कलागुण तर अख्ख्या जगाला माहिती आहे. ओरिगामी म्हणजे मला अजून आठवत आहे की जेव्हा आपण भेटायचो तेव्हा ते प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ते करून पटकन कुठला तरी पेपर उचलायचे आणि ओरिगामीचे काही ना काहीतरी आम्हाला करून दाखवायचे. सो त्या मेमरीज आहेत त्यांची. ते शिल्पकला असू दे, अप्रतिम फ्लूट वाजवायचे, आय स्टील रिमेंबर दॅट. म्हणजे हे सगळे आता ह्याच्यातले किती कलागुण तुमच्या मुलींमध्ये आलेत? माझ्यात तरी फारसे कलागुण नाहीये, ते मी प्रामाणिकपणे कबूल करते. मी थोडंफार लिहिते, पण कोणीतरी सगळी आर्ट अप्रिसिएट करायला कोणीतरी लागतंच ना. त्यामुळे मी माझ्या बहिणीमध्ये खूप आलेत. ती खूप छान आर्टिस्ट आहे, गाते पण खूप ती छान. पण ना एक मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की आर्ट अप्रिसिएट कशी करायची हे आम्हाला आईबाबांकडून खूप लहानपणापासून आपोआप शिकायला मिळालं. म्हणजे असं काही त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं नाही. की आमच्याकडे खूप अगदी प्रसिद्ध चित्रकारांची छान पुस्तकं होती, प्रिंट्स होत्या त्यांच्या, किंवा आमच्या घरी सतत शास्त्रीय संगीत एका बाजूला चालू असायचं. त्यामुळे लहानपणापासून आमच्या दोघींचे कान शास्त्रीय संगीताला तयार झाले. म्हणजे आम्ही किशोरी आमोणकरांचे सतत ऐकायचो, किंवा मैफल असली की जायचो तिकडे. असे खूप छान छान गायक किंवा वादक यांचं आम्ही मैफली खूप ऐकल्या, त्यांचं संगीत आम्ही खूप ऐकलं. खूप चित्र आम्ही कशी ॲप्रिसिएट करायची हे शिकलो. किंवा ॲब्स्ट्रॅक्ट आर्टबद्दल तेव्हा असे खूप गैरसमज असायचे की ही काय आर्ट आहे का. तर ते बाबा आमच्याशी खूप चर्चा करायचा की याला आर्ट का म्हणायचं. सॉरी टू हे, पण हे थोडंफार
काकाकडनं पण आलं का? हा, माझा काका पण सुभाष सुभाष अवचट. अवचट आर्टिस्टच आहे, त्यामुळे आम्ही शेजारीच राहायचो. त्यामुळे तो सतत चित्र काढायचा, हे बघायचो. म्हणजे आमच्या घरात सतत एक कलेचं वातावरणच असायचं, की कोणी चित्र काढतंय, कोणी संगीत काहीतरी, कोणी बासरी वाजवतंय, मग कोणी पाहुणे वगैरे आले तर एक मैफल ठरलेली असायची घरामध्ये. त्यामुळे माझ्यात कला नसल्या तरी मला त्या कलांचा आस्वाद मात्र घेता येतो. काय पण किती अप्रतिम वातावरण आहे. म्हणजे हे दिस इज काय म्हणतात त्याला, खूप खेळीमेळीचं, खूप रिलॅक्स्ड आणि कलागुणांना किंवा तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम दिलेलं असणार आहे सायकोलॉजिकली म्हणायचं झालं तर. मग तिथनं समाजसेवा, म्हणजे मुक्तांगण, आता तू मुक्तांगणशी ऑलमोस्ट 30 इयर्स प्लस असोसिएटेड आहेस, ते कसं झालं? आईबाबांनी असं आम्हाला कधी जाणीवपूर्वक असं सांगितलं नाही की असं वागा किंवा लोकांची असं करा, मदत करा. पण आम्ही लहानपणापासून बघत होतो की ते दोघंही किती सामाजिक काम करतायत. आई सकाळी नोकरी करायची मेंटल हॉस्पिटलमध्ये सायकियाट्रिस्ट म्हणून, आणि संध्याकाळी ती हमालांसाठी नानापेठेमध्ये स्वस्त दवाखाना चालवायची. डॉक्टर बाबा आढावांबरोबर आई बाबा दोघंही खूप काम करायचे. आणि बाबाचं तर सामाजिक काम सतत सुरूच असायचं, की कुठेही कळलं की दलितांवर अत्याचार होतोय की बाबा तिथे जाणार, त्याची माहिती घेणार. आणि बाबाचं म्हणजे लिहिणं हे त्याचं एक मोठं काम होतं, की ते लिहून समाजापुढे ते ठेवणार. म्हणजे तळागाळातली लोक कशी राहतायत हे बाबा खूप लोकांपुढे, म्हणजे समाजापुढे तो आणत होता. म्हणजे आईबाबांचं जे सामाजिक काम आहे ते आम्ही सतत बघत होतो. त्यामुळे झोपडपट्टीमधले लोक कसे राहतात ते आम्हाला बघायला मिळालं. आणि आमच्या घरी जी आम्हाला सांभाळायला एक अम्मा म्हणायचो आम्ही, तिला एक अम्मा होती, तर आई बाबा आम्हाला तिच्या घरी राहायला वगैरे पण पाठवायचे. आणि ती ख्रिश्चन होती, तर क्रिसमसमध्ये आम्ही तिच्या घरी राहायचो, तिच्या मुलांबरोबरच आम्ही वाढलो. तर त्यामुळे आम्ही दोघी सतत बघत राहिलो की आपल्या देशातले खरे लोक कसे राहतायत, त्यांचे प्रश्न काय आहेत. आणि असं आईबाबांनी काही न सांगता आम्ही दोघी सामाजिक क्षेत्रातच काम करायला लागलो. माझं जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा मला असं वाटायला लागलं की PhD करावं. मग माझे गाईड मला म्हणाले की तू व्यसनाधीनतेच्या विषयावरती, ॲडिक्शनच्या प्रॉब्लेमवरतीच तू कर, कारण तेव्हा तरी म्हणजे 30 वर्षापूर्वी काही याच्याविषयी काही रिसर्च असा खूप नव्हता. म्हणून मग मी रोज मुक्तांगणला जायला सुरुवात केली. त्याच्या आधीच हां, मी 11वीत असताना मुक्तांगण सुरू झालं होतं, आईबाबांनी ते केलं होतं सुरू. आणि मी असंच अधूनमधून जायचे स्टुडंट असताना. पण नंतर मी PhD साठी मुख्य म्हणजे नेहमी जायला लागले. आणि तेव्हा मी असं ठरवलं की आई कसं काम करते ते तिच्या जवळ बसून फक्त बघायचं, ऑब्झर्व करायचं. मग ती लोकांशी कसं बोलते, ती ग्रुप थेरपी कसं घेते, काउन्सिलिंग कसं करते, हे मी तिच्या शेजारी बसून बघत गेले. आणि तो 1 महिना मी असं पूर्ण तिला ऑब्झर्व केलं. आणि आय थिंक दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ, की मला असं वाटायला लागलं की तोपर्यंत मला असं अकॅडमिक्समध्ये वगैरे जायचं होतं, पण मला वाटायला लागलं की नाही, मला पण हे काम खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि मग मी पण मुक्तांगणमध्येच करत राहिले आणि आता ऑलमोस्ट 30 वर्ष झाली की तेच करतेय. आणि तू अतिशय सुंदर तऱ्हेने ते पुढे नेलंयस, म्हणजे आईने जे चालू केलेलं काम होतं ते. आणि पुढचा प्रश्न मला त्याच लाईन्सवर होता की आपल्याकडे आपण म्हणतो की बिझनेसेस जनरली आर टेकन फॉरवर्ड ऑर गिव्हन फॉरवर्ड, राईट? की एक जनरेशन पास ऑन करते दुसऱ्या जनरेशनला, तिसऱ्या जनरेशनला. हे समाजसेवा किंवा सोशल वर्क असं पास ऑन करणं हे खूप रेअर आहे. आणि टू टॉप इट ऑल, तुला नाही का कधी असं वाटलं की तुला अकॅडमिक्समध्ये जे तुला काय करायचं, तुझी स्वप्न असतील काहीतरी, आणि थोडंफार अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर की मला पण पैसे कमवायचे, समाजसेवेकडे बघितलं तर अजूनही पैसा हे सेकंडरी टर्शरी लेवलला येतं. तर तुला कधी असं नाही का वाटलं की नाही, मला सुद्धा क्लिनिकल सायकोलॉजी किंवा कशामध्ये जाऊन माझं प्रोफेशन करायचं आणि मला पैसे कमवायचे? असं पैसे कमवायचं ध्येय कधीच नव्हतं, कारण ते आम्ही लहानपणापासून बघतच होतो की आईबाबांनी ते ध्येय कधीच ठेवलं नव्हतं. आणि त्या दोघांचंही हेच म्हणणं असायचं की जे आवडेल ते करा, त्याच्यामध्ये पैसा वगैरे ही गोष्ट सेकंडरी आहे, समाधान कामातलं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे पैसा हा उद्देश नव्हता, तर जे आपल्याला इंटरेस्टिंग वाटतंय, ज्याच्यामुळे लोकांना बरं वाटेल किंवा लोकांना मदत होतीये, हे करायचं असं कुठेतरी मनात होतं. म्हणजे इथेच मी इकिगाई पुस्तक आत्ता बघितलं आल्या आल्या ठेवलेलं, की त्याच्यामध्ये पण तेच म्हटलंय ना की तुमच्या आयुष्याचं एक ध्येय तुम्ही काहीतरी ठरवू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला पण एक छान चांगलं वाटेल आणि लोकांना पण मदत होईल. तर तसं मला वाटतं की काहीसं झालं की मी मुक्तांगणमध्ये मग इन्व्हॉल्व्ह होत गेले. पण मग मुक्तांगणचे
त्याच्यामध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट अगदी खालच्या लेवलपासनं, जसं आपण म्हणतो की अनेक लोकांनी रतन टाटा किंवा अशा लोकांनी राईट फ्रॉम शॉप फ्लोअर जस्ट टू गेट अन एक्सपिरियन्स, दे हॅव वर्क राईट फ्रॉम शॉप फ्लोअर टू वेअर एव्हर दे हॅव रीच. तर तसं काही तुझं ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतो तसा टाईप काही झालं का? कसं, आणि तेव्हाचे अनुभव कसे होते? हो, अगदी त्या म्हणजे वयातले हो. अनुभव खूप वेगळे असतात. अगदी तसंच झालं की असं नाही की मी आत्ता डायरेक्टर आहे म्हणजे तेव्हा पण मी हां. किंवा डायरेक्टरची मुलगी तेव्हा, हां. असं काही मला तेव्हा स्थान वगैरे नव्हतं. मी काउन्सिलर म्हणून काम करायला तिथे सुरुवात केली. म्हणजे आधी तर मी आईबरोबर बसून ऑब्झर्व केलं, मग मी इतर काउन्सिलर्स कसं काम करतायत ते त्यांच्याबरोबर बसून जरा ऑब्झर्व करायला लागले. आणि मुक्तांगणमध्ये काम करणारे जे 70% कार्यकर्ते आहेत ते स्वतः रिकवर्ड ॲडिक्ट आहेत. ते व्यसनी म्हणून ॲडमिट झाले, त्यांनी उपचार घेतले, ते व्यसनातनं बाहेर आले आणि ते आज काम करतायत. त्यामुळे मी असं कुठेही माझ्या ह्याच्यात ठेवलं नाही की मी एक गोल्ड मेडलिस्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, हे सगळं बाजूला केलं. कारण मी जे शिकले होते ते सगळं थिअरॉटिकल नॉलेज माझ्याकडे होतं, पण प्रॅक्टिकल नॉलेज माझ्याकडे काहीच नव्हतं. की समजा एखाद्या पेशंटची बायको तुमच्यासमोर बसली आहे आणि ती रडतीये, तर तिला कसं समजावून सांगायचं, तिला कसं शांत करायचं, किंवा एखादा पेशंट सांगतोय की मला नाही व्यसन सोडता येते, मला ते क्रेविंग आलं की मी स्वतःला नाही रोखू शकते, हे काही पुस्तकात तुम्हाला शिकवत नाहीत ना, ते तुम्हाला अनुभवातनंच शिकायला लागतं. तर मी ह्या सगळ्या रिकवर्ड ॲडिक्ट्सकडनं शिकत गेले. आणि बाबा मला कायम हे सांगायचा, अगदी शेवटपर्यंत नेहमी बाबा सांगायचा की कायम एक चांगली विद्यार्थिनी बनून राहा. आपण प्रत्येकाने एक चांगला स्टुडंट असलं पाहिजे. जेव्हा आपल्याला वाटतं की मला सगळं माहिती आहे, तेव्हा आपण कधीच प्रगती करू शकत नाही. त्यामुळे मी सतत शिकायचा ध्यास तेव्हा पण ठेवला आणि अजूनही मी शिकतेच आहे असं मला वाटतं. त्यामुळे सुरुवात अशीच झाली की मी त्यांच्याकडनं शिकत गेले, रुग्णांकडनं शिकत गेले. मुख्य म्हणजे जेव्हा आईबाबांनी मुक्तांगण सुरू केलं तेव्हा त्यांनी पण असंच ठरवलं की आपल्याकडे जे रुग्ण येतील, पेशंट्स येतील, आपण त्यांच्याकडून शिकून इथली जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहेत, तर ते तयार करूया. त्यामुळे ते रुग्णांकडनं शिकत होते तर मी तर शिकायलाच पाहिजे. त्यामुळे अशीच माझी स्टेप बाय स्टेप सुरुवात झाली. मी एक एक कामं करत गेले, मग थोडंसं ॲडमिनिस्ट्रेशन बघत गेले आणि मला 3 वर्ष मिळाली आईबरोबर काम करायला. ती कसं काम करते, कारण तिला कॅन्सर झालेला होता. आणि तरी मुख्य मी नेहमी बघायचे किती उत्साहाने काम करतेय. खूप गोष्टी मला तिच्याकडनं शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक उदाहरण सांगते. आमच्या क्षेत्रामध्ये काय आहे की आम्हाला काही गोष्टी परत परत पेशंट्सला सांगायला लागतात. की समजा आत्ता एक पहिला पेशंट आला आहे की मग त्याला सांगतोय आम्ही की व्यसनाला आजार का म्हणायचं, व्यसनाची इच्छा होऊ नये म्हणून तू काय कर. तर असं ते परत परत वेगवेगळ्या येणाऱ्या पेशंट्सना सांगायला लागतं. तर मी आईला नेहमी म्हणायचे की तुला एवढा उत्साह कसा असतो की दिवसातल्या पहिल्या पेशंटला तू जेवढ्या उत्साहाने सांगतेय, ते अगदी 20वा 25वा पेशंट असला तरी एवढा उत्साह तुला कसा आहे. तर तिने मला तेव्हा सांगितलं होतं की आपण जरी हे खूप वेळा बोलतोय तरी समोरचा माणूस पहिल्यांदाच ऐकतोय, ते आपण विसरायचं नाहीये. तर अशा खूप गोष्टी मला तिच्याकडनं शिकायला मिळाल्या आणि त्या मी शिकायचा प्रयत्न केला. असं शिकत गेले, अजूनही शिकतेच आहे. त्यामुळे अशी सुरुवात काही माझी एकदम डायरेक्टरच्या खुर्चीत बसून वगैरे झाली नाही. त्याच्यासाठी खूप मला शिकायला लागलं. फॅन्टास्टिक. पण तेव्हाचा मी जसं म्हणतो की तेव्हाचे तुझे अनुभव, कारण की हा खूप सिरियस टॉपिक आहे, म्हणजे खूपच सिरियस आहे आणि हे कार्य प्रचंड महत्वाचं आहे. आणि त्याचे ज्या तऱ्हेने तू काम करतेस, ज्या तऱ्हेने आईनी हे सगळं तुम्ही चालू केलं, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. तर ह्याच्यामध्ये आता 30 वर्षानंतर ज्या तऱ्हेने तू या गोष्टींकडे बघतेस आणि तेव्हाची मुक्ता ती सेम गोष्टींकडे किंवा सिमिलर प्रॉब्लेम्सकडे कशी बघत होती, याच्यामध्ये तुला काय अंडरस्टँडिंग मध्ये डिफरन्स जाणवतो तुझ्या स्वतःच्या? ओके. खूप वेगळा प्रश्न आहे, म्हणजे मला पण विचारात पाडलंस तू. तेव्हा असं मला वाटत होतं की म्हणजे सोपं आहे हे सगळं करणं वगैरे, की काही अवघड नाहीये. पण आता हे लक्षात येतंय की आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं. माणूस कधी बदलतो की जेव्हा त्याला आतून वाटतं तेव्हाच तो बदलू शकतो. तर असं काहीतरी होतं की तेव्हा मला हे खूप सोपं आहे असं वाटत होतं की ते आता मला मी एक तटस्थपणे बघू शकते की तेवढं सोपं नाहीये, पण आपल्याला प्रयत्न तर करायला पाहिजेत, आपण प्रयत्न सोडता कामा नये. किंवा आता एक मी म्हणेन की थोडीशी एक मॅच्युरिटी पण आलेली आहे. म्हणजे थोडीशी आली असं
तेव्हा असं काही गोष्टींनी खूप पटकन अपसेट होतो ना आपण जेव्हा लहान असतं वय तेव्हा, की समजा एखादा रुग्ण आहे की तो परत व्यसनाकडे गेला. हे पण असतं ना, लोकांना काय वाटतं की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट केलं की त्याचं व्यसन सुटलं. तर असं नसतं ना, की काही लोक छान म्हणजे 70% लोक आम्ही बघतो की पहिल्या ऍडमिशनमध्ये ते परत व्यसनाकडे जात नाहीत. पण साधारण 30% रुग्णांच्या बाबतीत असं होतं की ते परत व्यसनाकडे वळू शकतात. तर सुरुवातीच्या काळात खूप वाईट वाटायचं की अरे असं कसं झालं, म्हणजे आम्ही कुठे कमी पडलो. पण आता ते कळतंय की आपण नाही कमी पडलो. खूप काही फॅक्टर्स असतात की त्यांच्या परत ते का व्यसनाकडे जात आहेत, आणि आपण आता ते परत कन्सिडर केले पाहिजेत की नेमकं काय झालं, कशामुळे तो व्यसनाकडे गेला, त्याला आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कशी मदत करता येईल. तर मी असं म्हणेन की थोडासा आता एक पेशन्स पण वाढला असेल, थोडासा एक पॉझिटिव्ह एक आउटलुक पण आला असेल की त्या रुग्णाकडे बघायचा. असे काही बदल मला नक्की सांगता येतील. आणि ह्याच्याशी रिलेटेड पुढचा प्रश्न की आता हे जे तुला काय म्हणतात पीस, ॲट पीस यू आर ऑर मच मोर इन कंट्रोल ऑफ थिंग्स, राईट? कारण की हा खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, म्हणजे इमोशनली खूप चॅलेंजिंग जॉब आहे, किंवा जे तू काम करतेस ते अनेक स्टोरीज, तुला शॉर्ट स्टोरीज अनेक रोज बघायला मिळत असतात. तर ह्याचा सगळा तुझ्या पर्सनल लाईफवरती ह्या स्ट्रेसचा हाऊ डू यू कोप अप विथ दॅट, म्हणजे हाऊ डू यू मॅनेज दिस एंटायर थिंग? ते हळूहळू सवयीने जमतं. की सुरुवातीला असं होतं की दिवसभर आपण जे ऐकत असतो की लोकांचे प्रॉब्लेम्स, त्यांना काय काय नेमकं होतंय, किंवा घरातल्या लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकत असतो की नवरा व्यसन करतोय, तो मारतोय बायकोला, किंवा घरात लहान मुलं आहेत, त्यांच्या अभ्यासावर ह्याचा सगळ्याचा परिणाम होतोय, मुलं खूप इन्सिक्युअर झाली आहेत, हे असे सतत ऐकत असतो. आणि मग त्याचा पण खूप एक ताण येतो. आणि मग सुरुवातीला असं व्हायचं की घरी आल्यावर पण तो ताण असा खूप जाणवायचा. पण मग ते हळूहळू कळतं की नाही, हे असं होणार, हे आपला पार्ट ऑफ द जॉब आहे, आणि आपल्याला थोडंसं आता हे कंपार्टमेंट्स करायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी पण मग ते जे म्हणजे शिकले मी कॉलेजमध्ये किंवा काम करता करता मग त्याची एक मदत होते. सुरुवातीला म्हणजे जेव्हा आई होती तेव्हा आईशी मला चर्चा करता यायची की असा मला ताण येतोय. पण आई गेल्यानंतर मात्र असं झालं की खूप ते स्ट्रेसफुल मला जास्ती व्हायला लागलं की मुक्तांगणचं काम, आणि मुख्य म्हणजे आई आता नाहीये, तिच्या नसण्याचं दुःख, आणि सगळी माझ्यावरती आता जबाबदारी आलेली आहे. तर तेव्हा असं खूप एक स्ट्रेसफुल होतं. मग मी विचार केला की मी माझ्या पेशंट्सना काय सांगते की जेव्हा ते असं माझ्याकडे हा प्रॉब्लेम घेऊन येतील की मला असा खूप स्ट्रेस आहे, तर मी त्यांना काय सांगेन की तो स्ट्रेस तुम्ही मनात ठेवू नका, तुम्ही बोला. स्ट्रेस आपण जेव्हा बोलतो, तो एक्सप्रेस करतो चांगल्या प्रकारे, तेव्हा तो कमी होतो. तर ही महत्त्वाची गोष्ट मला केली पाहिजे. की मग मी बाबाशी खूप बोलू शकले, माझा नवरा आहे आशिष, त्याच्याशी मी रोज घरी आल्यानंतर मग शेअर करायचे. डॉक्टर आनंद नाडकर्णी की जो आमचा ट्रस्टी पण आहे, सायकॅट्रिस्ट आहे, त्याच्याशी मी बोलायला लागले. आणि मुख्य म्हणजे माझे कलिग्स, की सगळं स्वतःकडे ठेवायच्या ऐवजी त्यांच्याशी चर्चा करत गेले. त्यामुळे बोलल्यामुळे मला लक्षात आलं की स्ट्रेस खूप कमी होतोय, आणि मग प्रॉडक्टिव्हिटी पण चांगल्या प्रकारे वाढतीये. दुसरी गोष्ट की हॉबीजकडे लक्ष द्यायला पाहिजे, फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते केल्यामुळे स्ट्रेस कमी होईल. मग मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत गेले. फ्रेंड सर्कल असतं, त्यांच्याकडे आपण वेळ घालवू शकतो. आणि स्ट्रेस तर प्रत्येक कामामध्ये आहे, असं कुठलंच जॉब नाहीये की ज्यांच्याकडे स्ट्रेस नाहीये. पण आपणच आपले काहीतरी वेज शिकू शकतो त्याच्यातून बाहेर पडण्याचे. तू रनिंग आणि याच्यामध्ये पण आहे, सो त्याच्याबद्दल तुझं फिटनेस जे तू उल्लेख केलास ते कधी चालू झालं सगळं? ते साधारण 40शी नंतर सुरू झालं. त्याच्या आधी असं वाटायचं की व्यायाम वगैरे असं सगळं केलं पाहिजे, थोडा थोडा करत पण होते. पण नंतर मग असं होतं ना की एक 40शी नंतर जाणवतं की अरे वजन वाढतंय, स्ट्रेस पण येतोय, आणि तेव्हा थोडासा ना वेळ मिळायला लागलेला असतो. कारण तेव्हा माझ्या बाबतीत असं झालं की मुलं पण मग थोडी शाळेत वगैरे बिझी व्हायला लागली, म्हणजे मग वेळ पण थोडासा मिळायला लागला. मग रनिंग सुरू केलं, पुणे रनिंग म्हणून इकडे पुण्यामध्येच एक ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर मग हळूहळू पळायला सुरुवात केली. मग माझं बघून नवरा पळायला लागला, मुलं पळायला लागली, फ्रेंड्स पळायला लागले, असं करत करत ते वाढत गेलं. मला हे माहिती नव्हतं की तुझ्यामुळे आशिष पळायला लागलाय, आणि आता आशिष तर म्हणजे तो फारच पुढे गेलाय माझ्या खूपच पुढे गेलाय. तो सगळे बोस्टन पासून सगळ्या मॅरेथॉन्स पळतो. फॅन्टास्टिक. सो हे झालं फिजिकल फिटनेस. व्हॉट अबाउट द मेंटल फिटनेस? हाऊ डू यू मॅनेज दॅट?
फिटनेस ही गोष्ट आहे ना की जिथे आपण मेंटल आणि फिजिकल असं वेगळंच करायला नको. फिटनेसमध्ये सगळं येतं की फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल या सगळ्या गोष्टी जर का असतील तर मग तुम्ही खऱ्या अर्थाने फिट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मग बाकी पण गोष्टी आणि आता तर याचा खूप जास्ती अवेअरनेस यायला लागलेला आहे की व्यायाम तर कराच पण त्याचबरोबर मग योगा, प्राणायाम, मेडिटेशन की मी हळूहळू मग शिकत गेले. मग ते रेग्युलरली प्रॅक्टिस करायला लागले आणि मला माझ्या कामात मग याचा खूप उपयोग व्हायला लागला. कारण मी मग मला एक माझ्या पेशंट्सना सांगायला एक हक्क आला ना की मी हे करतेय आणि मला याचा उपयोग होतोय तर तुम्ही पण ते करा. आणि एक गोष्ट मला खूप आवडते की जे गौतम बुद्धांनी सांगितलं की माइंडफुलनेस की तुम्ही वर्तमान काळात जगा. आणि माझा पण असा स्वभाव होता किंवा आपल्यातल्या खूप जणांचं असं असतं की आपण खूप पुढचा तरी नाहीतर मागचा तरी विचार करत असतो. आणि असं म्हणतात ना की बी इन प्रेझेंट की तुमचं मन वर्तमान काळात ठेवा की ते खूपच अवघड असतं. पण मग त्याच्या बाबतीत मग मी वेगवेगळ्या लोकांकडनं शिकले किंवा त्याच्या बाबतीत खूप वाचन केलं की श्वासावरती लक्ष द्या म्हणजे तुमचं मन कसं वर्तमान काळात राहील. आणि मग ते मला आता खूप महत्वाचं वाटतं की फिटनेस हा सर्व प्रकारचा फिटनेस असायला हवा. रनिंग किंवा कुठलाही असा स्पोर्ट फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आय थिंक यू गेट इन टू दॅट झोन म्हणतो आपण तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली आय थिंक तुमचं माइंड अँड बॉडी हॅज टू बी इन सिंक. बरोबर आहे. हो. So त्या ह्यानी जर का तुम्ही असाल तर तुमचं ओव्हरऑल होतं सगळा फिटनेस. आणि आपण कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा असं म्हणतात ना एन्डॉर्फिन सिक्रीट होतात की हॅपी हार्मोन सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे ॲडिक्शन सारखा एक हाय आपल्याला मिळतो. त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही हेच ऍक्च्युली सांगत असतो की तुम्हाला वाईट व्यसन बंद करायचं असेल तर तुम्ही काहीतरी चांगलं व्यसन लावून घ्या. आणि विशेषतः जर का फिजिकल फिटनेसच्या मागे जर आम्ही बघतो की आम्ही आमच्या पेशंट्सना मित्र म्हणतो, रुग्ण मित्र, की आमचे हे जे मित्र आहेत ते जर का फिजिकल फिटनेसच्या मागे लागले तर खरोखर त्यांना व्यसन सोडायला मदत होते. म्हणजे अगदी क्विकली मी तुला 2-3 उदाहरणं सांगते. एक राहुल जाधव म्हणून आमच्याकडे ऍडमिट झाला काही वर्षापूर्वी आणि त्याला पोलिसांनी ऍडमिट केलं होतं, सांगितलं होतं म्हणजे मुक्तांगणबद्दल. कारण तो अगदी असा मुंबईचा गँगस्टर जेलमध्ये होता, जेलमधनं बाहेर आल्यावर नोकरी मिळेना आणि मग त्याच्यामुळे त्याचं ॲडिक्शन खूप वाढलं. मग तो आमच्याकडे ॲडमिट झाला आणि मग त्याला माहिती होतं की आता बाहेर जाण्यात काही अर्थ नाही कारण नोकरी तर मिळणार नाहीये. मग तो आमच्याकडे आमच्या हाऊसकीपिंगमध्ये काम करायला लागला. आणि मग त्याला कळलं की आम्ही सांगितलं की पुण्यात एक मॅरेथॉन आहे आणि मुक्तांगणला फ्री एंट्रीज आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. मग पहिला त्यांनी 10 किलोमीटरच्या इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि त्याला ते खूप आवडलं आणि मग तो रनिंग करायला लागला. आणि आता तो आज अल्ट्रा मॅरेथॉनर आहे. म्हणजे त्यांनी इतकं काय काय केलंय की गेटवे ऑफ इंडिया टू इंडिया गेट वगैरे असं त्यांनी एवढं काहीतरी 21 दिवसात तो ते पळाला. आमच्या ते राहुलचं एक उदाहरण आहे. दत्ता श्रीखंडे म्हणून आहे, तो बॉडी बिल्डिंग करतो आणि त्यांनी 50शी नंतर बॉडी बिल्डिंग सुरू केलं आणि महाराष्ट्रश्री वगैरे त्याला मिळालं. एक अमोल म्हणून आहे, तो ट्रेकिंग करतो. तर अशी मी तुला कितीतरी उदाहरणं सांगू शकते की फिटनेसच्या मागे ते लागले आणि त्याच्यातच त्यांना इतका आनंद मिळायला लागला की त्यांचं ते वाईट व्यसन बाजूलाच राहिलं आणि आता हेच त्यांचं व्यसन आहे असं ते म्हणायला लागले. दॅट इज अमेझिंग खरंच. आणि पण ह्याच्यामध्ये अजून एक मेंटल स्ट्रेंथ जो आपण म्हणतो ना तो पण आय थिंक फार महत्वाचा असतो की या निगेटिव्ह टेम्पटेशन्स मधनं बाहेर पडायची जी विल पॉवर असते ती जी सायकोलॉजिकल पॉवर लागते सो त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करता. हो हो. कसं असतं की विल पॉवर ना ही गोष्ट एक खूप वेग एक कन्सेप्ट आहे आणि ती नसते आपल्या कोणाकडेच विल पॉवर वगैरे नसते. आपण सगळेच जण बघ ना की किती वेळा ठरवतात. खूप लोकांचं मी ऐकते की रोज पहाटे उठून व्यायाम करणार, न्यू इयर रेझोल्युशन, साखर सोडणार, हे करणार, पण ते आपल्या कोणालाच जमत नाही. तर म्हणून आम्ही मुक्तांगणमध्ये एक छोटा मार्ग बघतो की फक्त एका दिवसाचा निश्चय करा, 1 डे ॲट अ टाइम. की आमच्या रुग्णांना पण आम्ही सांगतो की रोज सकाळी उठल्यानंतर असं म्हणा की फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन आणि मग ते एका दिवसाचाच निश्चय करतात आणि तो फॉलो करतात. कारण मोठं निश्चय केला ना, रिझोल्युशन केलं ना आपण की ते त्याचंच आपल्यावरती इतकं प्रेशर येतं की आपण नाही ते फॉलो करू शकत. त्यामुळे फक्त आजचा दिवस, 1 डे ॲट अ टाइम. म्हणजे विल पॉवर वाढवायची असेल तर आम्ही सांगतो की एका दिवसाचाच निश्चय करा. किती सुंदर कॉन्सेप्ट आहे हा. म्हणजे ते 30 डे चॅलेंज आणि 50 डे चॅलेंज हे सगळं हल्ली जे चालू झालेलं आहे ते जे खूप म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या मार्केटिंग रिलेटेड पण असतात. पण हा फार सुंदर कॉन्सेप्ट आहे की गो स्टेप बाय स्टेप, तुम्ही एक एक स्टेप छोटी छोटी बेबी स्टेप्स घ्या वगैरे.
सो थोडं आता मी तुला आत्ताच्या करंट टॉपिक जो आहे हॉट टॉपिक त्याच्याबद्दल मला जरा जाणून घ्यायचं तुझ्याकडनं की सोशल मीडिया ॲडिक्शन आणि ओ टी टी ॲडिक्शन आता त्याच्यामध्ये अजून ॲड झालं ओ टी टी हा प्रकार हे यंगर जनरेशनमध्ये खूप आहे पण हे इन रिसेंट टाइम्स फ्रॉम माय एक्सपिरियन्स वॉट एव्हर आय हॅव सीन अराउंड की हे मिड एजमध्ये पण त्या एज ग्रुपमध्ये पण प्रचंड वाढलंय म्हणजे यू वॉन्ट टू बी सीन ॲज अ यंग पर्सन और समथिंग लाईक दॅट काय ते आहे त्याला त्याच्या मागची कारणं वेगळी असतील पण कुठे थांबायचं हे कळत नाही 6-8 तास लोक बिंज वॉचिंगच्या कॉन्सेप्टच्या अंडर ते सगळं मिड एजमधली पण लोक करतात तर याच्याबद्दल हाऊ डू यू सी दीज थिंग्स. आता हे पण एक ॲडिक्शनच व्हायला लागलेलं आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की सबस्टन्स ॲडिक्शन लोकांना माहिती होतं की दारू, ड्रग, सिगरेट, तंबाखू वगैरे. पण आता ही बिहेवियरल ॲडिक्शन्स म्हणजे वर्तनात्मक व्यसनंसुद्धा खूप वाढायला लागलेली आहेत. याला आता जागतिक आरोग्य संघटनेनी आणि अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशननी पण मान्यता दिलेली आहे. त्याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर किंवा IAD असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि सुरुवातीला ना जेव्हा आमच्याकडे असे 1-2 पेशंट्स आले तेव्हा आम्हाला असं काही वाटलं नव्हतं की हा एवढा पुढे प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगते की पहिला पेशंट जेव्हा आमच्याकडे आला तर ते एक वडील एका मुलाला घेऊन आले होते आणि ते म्हणाले की माझ्या मुलाला खूप त्याच्या कम्प्युटरचं व्यसन लागलंय तर तुम्ही त्याला ॲडमिट करा. तर आम्ही त्यांना म्हटलं हे कम्प्युटरचं कुठलं व्यसन आलंय, तो काही दारू बिरू पित नाहीये. 11वी-12वीतला तो मुलगा होता. तर त्यांनी जेव्हा त्याची हिस्ट्री सांगितली की तर हळूहळू त्याचं सुरू झालं, मग तो दिवसभर आता तेच करतो, कधीतरी ते रात्रभर पण तेच करतो, तो शाळेत जात नाही त्याच्यामुळे. आम्ही त्याला जर का ते गेम्स वगैरे खेळू दिले नाहीत तर तो प्रचंड चिडतो, आरडाओरडा करतो. म्हणजे आमच्या लक्षात आलं की हे ॲडिक्शनच आहे की जसं बाकी दारू किंवा ड्रग्जमध्ये हळूहळू ते टॉलरन्स वाढतो आणि ते घेतलं नाही तर विड्रॉल सिम्पटम्स येतात, तसंच या मुलाचं चाललेलं आहे. तर ती आमची पहिली केस होती आणि मग त्याला आम्ही जेव्हा ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर आम्ही थोडा याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे बाहेरच्या देशांमध्ये ऑलरेडी हे पोचलेलं आहे व्यसन. आणि मग हळूहळू यायला लागले. सुरुवातीचे जे आमचे पेशंट्स होते ते थोडे लहान वयातले होते पण आता अगदी मिडल एज किंवा त्याच्याही पेक्षा मोठ्या वयातले सुद्धा आता रुग्ण आमच्याकडे येत आहेत. ह्याच्यात खूप प्रकार आहेत. म्हणजे की काही लोकांना असं विशेषतः मुलांना असतं की ते गेम्स खेळतात, मग तासनतास किंवा रात्रभर ते गेम्स खेळत राहतात. काहींच्या बाबतीमध्ये मग चॅटिंगच करायचं, सोशल मीडिया. काहींच्या बाबतीत जस्ट सुरुवात झालेली असते, मग ते नुसतं काउन्सिलिंगला येतात की त्यांना हे कळतं की असा प्रॉब्लेम आहे. पोर्नोग्राफीचं व्यसन खूप वाढतंय आणि ह्याच्यात असं झालं की लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या जो तो काळ होता त्याच्यात या व्यसनाची खूप वाढ झाली. कारण तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की आपल्याला हे खूप उपयोगी होतंय ना या सगळ्या गोष्टी, की अगदी ऑनलाईन शॉपिंग असेल, मुलांचं एज्युकेशन असेल, एंटरटेनमेंट किंवा लोकांबरोबर कनेक्ट करणं म्हणजे सोशलायझेशन, या सगळ्या गोष्टी तेव्हा मग या इंटरनेट आणि ह्याच्याच माध्यमातून होत होत्या. त्यामुळे हळूहळू मग लोक त्याच्यावरती अवलंबून राहायला लागले आणि मग त्याचं पुढे व्यसनामध्ये रूपांतर व्हायला लागलं. तर मग आम्हाला लोकांना 3 शब्द आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा असे लोक आमच्याकडे येतात, काहींची नुकतीच सुरुवात झाली आहे किंवा काहींचं खूप वाढलेलं आहे, तर आम्ही त्यांना सांगतो की यूज, मिसयूज आणि अब्यूज हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा की ही गोष्ट आपल्याला लागणारच आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला असं नाही सांगू शकत की तुम्ही अजिबात याचा वापर करू नका. तुम्ही वापर करा पण तो वापर, यूज करा. ज्या ज्या कारणासाठी तुम्हाला लागतंय त्याच्यासाठी तुम्ही करताय ना हे बघा. थोडा वेळ एंटरटेनमेंटसाठी पण करा पण त्याला काहीतरी एक टाईम लिमिट ठेवा. नाहीतर काय होईल की त्याचा तुम्ही मिसयूज करताय असं होईल की समजा तुम्हाला काम आहे, ते काम सोडून किंवा व्यायामाचा वेळ सोडून तुम्ही तेच बघत बसलाय तर हा मिसयूज झाला. आणि तुम्ही मिसयूज करत राहिलात तर त्याचा अब्यूज होणार आहे, म्हणजे त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होणार आहे. तर आपल्यालाच प्रत्येकाला एक थोडंसं काय म्हणतो ना, आपली विवेक बुद्धी असं एक रॅशनली आपल्यालाच विचार करून तटस्थपणे स्वतःकडे बघून हे ठरवायला लागतं की आपण कुठल्या लेवलला आहोत. आणि हे कसं ओळखायचं की आपण कुठल्या लेवलला आहोत, की यूज, मिसयूज का अब्यूज. त्याच्यासाठी एक खूप छान क्वेश्चनायर आहे, इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट म्हणून. किंबर्ली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. ही आरामात म्हणजे आपण गुगल केलं तर आपल्याला ती मिळू शकते. तर त्याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत फक्त आणि मग त्याची जेव्हा आपण उत्तरं देतो तर आपल्याला आपला स्कोअर कळतो की किती झालेला आहे. आणि मग त्या स्कोअरनुसार आपल्याला कळतं की आपण यूजवर आहोत, मिसयूजवर आहोत का अब्यूजवर आहोत. आम्ही खूप वेळा लोकांना सांगतो की आधी ती टेस्ट करा मग आमच्याकडे या, मग
त्यामुळे आधी सुरुवातीचं कन्व्हिन्स वगैरे आम्हाला करायला लागत नाही, त्यांना कळलेलं त्यांना माहिती असतं असतं. की ते कुठल्या लेवलवरती आहेत. आरशात बघूनच आलेले असतात त्याच्यात, थोडक्यात सगळं झालं तर. सो याच्याशी रिलेटेड अजून एक म्हणजे की OTT स्पेसिफिकली मला OTTs बद्दल बोलायचं आहे, जिथे सेन्सॉरच नाही आहे. ओके, नाव गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू गेट इन सम गाईडलाईन्स देअर, बट अजून तरी देर इज नो सेन्सॉरशिप फॉर OTTs, ज्याच्यामध्ये प्रचंड ग्राफिकल कॉन्टेंट येतो आले. दॅट इज वन. सेकंड इज देर इज लॉट ऑफ कॉन्टेंट वेस्टेज ऑल्सो. ओके, आपल्याला प्रचंड कॉन्टेंट येतोय, वी कॅन नॉट कन्झ्युम दॅट कॉन्टेंट. ओके, सो असं पण आहे ज्याच्यातनं तुमच्या आय थिंक अटेन्शन स्पॅन कमी होतो, कारण की एका गोष्टीसाठी मला 25 ऑप्शन्स दिसायला लागलेत. ओके, आणि ग्राफिकल कॉन्टेंट. आता या ग्राफिकल कॉन्टेंटचा सगळ्या बाबतीतलं ग्राफिकल कॉन्टेंट यू नो दॅट, त्याचा सायकोलॉजीवर आपल्या काय लेव्हलला परिणाम होऊ शकतो आणि त्याचे काय इश्यूज होऊ शकतात? सायकॉलॉजीवर आणि फिजिकली सुद्धा ॲक्च्युली परिणाम होत असतो. आम्हाला लोक असं विचारतात की इथे काही आम्ही दारू किंवा ड्रग्ज असं कन्झ्युम करत नाही आहे ना, तर आमच्यावरती कसे याचे दुष्परिणाम होणार आहेत. पण आम्हाला दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम सांगायला लागतात की जे आम्ही बघत असतो. मी आधी थोडे फिजिकली सांगते की काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. सगळ्यात बेसिक आपण समजू शकतो की आपण जर का सतत स्क्रीनकडे बघत राहिलो, मग तो कशाही कारणासाठी असेल, तर मग आपण त्याच ह्याच्यामध्ये इतकं गुंतून जातो की व्यायाम वगैरे केला जात नाही, वेळच्या वेळेला आणि पौष्टिक खाल्लं जात नाही. त्याच्या पुढे बसून जनरली जंक फूड खाल्लं जातं किंवा किती खातोय त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही. त्यामुळे आम्ही बघतो की एकतर वजन खूप वाढलेलं असतं किंवा कमी असतं, कारण काही खातच नसतात नीट. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम झालेला असतो. रात्र रात्र हे सगळं बघितल्यामुळे झोप पुरेशी लागत नसते किंवा पुरेशी होत नसते. असं आपण म्हणतो ना की आपल्यात एक बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि त्याच्यानुसार आपण जेव्हा टाईमनुसार सगळ्या गोष्टी करतो तेव्हा शरीर आपलं चांगलं राहतं, हेल्दी राहतं. पण ह्याच्यामध्ये ही सगळं जे आपलं टाइम टेबल असतं तेच सगळं गडबडून जातं की जेवायची वेळ, झोपायची वेळ, मग व्यायाम होत नाही. आपण जेव्हा प्रकाशाच्या सोर्सकडे सतत म्हणजे स्क्रीनकडे सतत बघत राहतो त्याचा आपल्या डोळ्यांवरती परिणाम होतो, त्याचा आपल्या मेंदूवरती पण परिणाम होऊ शकतो. आपल्याला एक गोष्ट माहिती नसते की त्याच्यातून काही रेडिएशन्स पण येत असतात, वायफाय आणि किंवा टॉवर्स वगैरे हे असतात, तर ते आपल्या डायरेक्टली ब्रेनकडे जातात, त्याच्यामुळे काही परिणाम होतात. आणि अर्थातच याचा मग सायकोलॉजिकल इफेक्ट होतो की ह्या सगळ्यामुळे ॲग्रेशन खूप वाढतं. आपण कधीही जेव्हा खूप कलरफुल दृश्य अशी बघतो, ॲग्रेसिव्ह दृश्य बघतो, असे काहीतरी डायलॉग्स ऐकतो किंवा इव्हन दुःखी काही हे बघतो, तेव्हा खूप आपलं ॲग्रेशन वाढतं, आपली खूप चिडचिड होते किंवा आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आपण ह्या गोष्टी करतो की सोशल मीडिया, समजा आपण काहीतरी पोस्ट केलं, त्याला लाईक आलं, काही कॉमेंट आल्या किंवा गेम खेळतंय कोणी आणि त्याच्यामध्ये काय त्यांना जिंकले किंवा काय, तेव्हा डोपामाइन नावाचं एक केमिकल असतं, तर ते रश होतं, त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सिक्रीट होतं आणि त्याच्यामुळे खूप असं एक आनंद झाल्याचं फिलिंग येतं आणि मग आपल्याला ती चटक लागते डोपामाइन रशची. आणि पण ती सारखं सारखं मग आपल्याला ते हवंसं वाटायला लागतं की लाईक मिळायला पाहिजे, कॉमेंट मिळायला पाहिजेत आणि मग त्याचं ॲडिक्शन होतं. आपण जेव्हा आपल्या हॉबीजमध्ये वेळ घालवतो, म्युझिक ऐकत असतो, आपल्याला खूप बरं वाटतं, तेव्हा डोपामाइन सिक्रीट होत असतं, पण ते स्लो रिलीज होत असतं. त्यामुळे त्याचा जो आनंद असतो तो दीर्घकाळ टिकत असतो. डोपामाइन रश जेव्हा होतं तेव्हा ते खूप हार्मफुल असतं आणि ते ॲडिक्शनकडे घेऊन जातं आणि मग त्याचे जे इतर सगळे सायकोलॉजिकल जे इफेक्ट आहेत ते होतात. आणि मग बाकी जे तू म्हणालास की अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे, सगळं पटकन पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे, डिप्रेशन याच्यामुळे खूप वाढलेलं आहे. आणि जेव्हा अटेन्शन स्पॅन कमी होतो किंवा आपल्याला प्रत्येक गोष्ट ताबडतोब हवी आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपला इमोशनल इंटेलिजन्स पण कमी होत असतो. की अलीकडे जे म्हणतात ना की आपल्या इंटेलिजन्सपेक्षाही इमोशनल इंटेलिजन्स जास्ती महत्त्वाचे आहे, भावनिक बुद्धिमत्ता ती जास्ती महत्त्वाची आहे. आपल्याला इमिजिएट ग्रॅटिफिकेशन ऑफ नीड असं आता ते तयार होतं की मला आत्ता एखादी गोष्ट हवी आहे ना, तर ती मला आत्ताच हवी आहे, मला वाट नाही बघायची आहे. हे खूप घातक आहे आपल्या स्वभावासाठी आणि त्याच्यामुळे आपण ॲडिक्शनकडे जाऊ शकतो. तर असे खूप परिणाम होतात. एक मुलीचं मी उदाहरण सांगते.
खूप डिप्रेशनमध्ये होती ती आमच्याकडे जेव्हा ती ॲडमिट होती. मग तिचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲडिक्शन वाढलेलं होतं. तर ती म्हणाली की मला खूप ह्याच्यामुळे माझं डिप्रेशन वाढलं होतं. तिने एक फक्त उदाहरण सांगितलं की ती एकदा अभ्यास करत होती, तेव्हा तिने बघितलं की सोशल मीडियावरती तिच्या काही फ्रेंड्सनी कुठेतरी ते बीचवरती मजा करतायत असे फोटो टाकले होते. तर तिला एवढं वाईट वाटलं की मी इथे अभ्यास करतेय, तिच्या शब्दात सांगायचं तर मी इथे सडतीये आणि ते सगळेजण इतकी मजा करतायत, आणि तिला खूप डिप्रेशन आलं. अशी तिने खूप उदाहरणं सांगितली. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला लोकांचं जे लाईफ आहे ते माझ्या लाईफपेक्षा खूप चांगलं आहे असं वाटतं. लोकांना हे माहीत नसतं की ते दिसणारं चित्र हे काही खरं नाही आहे, सगळं 100% खरं नाही आहे. खूप तुलना केली जाते, कंपॅरिझन खूप होते, त्यामुळे आपलं डिप्रेशन त्याच्यामुळे वाढू शकतं. तर असे वेगवेगळे म्हणजे आपण बघतो की फिजिकल, सायकोलॉजिकल, रिलेशनशिप्सवरती खूप परिणाम होतोय. आम्ही रिलेशनशिप्स ब्रेक झालेल्या बघतोय की याच्या अतिवापरामुळे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मिसयूज करता तेव्हा ते खूप घातक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की रिलेशनशिप्स, ओके, बिकॉज आत्ताच्या या अगेन इन दिस डे अँड एज रिलेशनशिप्स तुमच्या लेफ्ट आणि राईट स्वाईपवर ठरतात. ओके, देर आर आता डेटिंग साईट्स तर झाल्याच, तुमच्या आता मॅट्रिमोनियल साईट्सवर पण आता तुम्ही लेफ्ट अँड राईट जस्ट बिकॉज दे वॉन्ट टू बी रिलेव्हंट वगैरे असं ते झालेलं आहे. तो युजर एक्सपिरियन्सच्या नावाखाली हाऊ डू यू सी दिस एंटायर थिंग हॅपनिंग, म्हणजे हे कसं अनफोल्ड होतंय याच्यावरती तुझं काय मत आहे, एस्पेशली स्पेसिफिक टू रिलेशनशिप्स सोशल मीडिया ॲडिक्शनच्या थ्रू? काही माझे असे जे रुग्ण आहेत की जे डेटिंग ॲप्स आणि ह्याचा वापर करून त्यांना काही प्रॉब्लेम झालेले होते, तर त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी जे माझी ऑब्झर्वेशन्स सांगते मी तुला, की परत ते डोपामाइनचंच. म्हणजे पूर्वी आपण कसं बघायचो की समजा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली आहे म्हणजे काय व्हायचं की त्याचं डोपामाइन सिक्रीट व्हायचं. मग ती फक्त तिने एक कटाक्ष टाकला, मग हळूहळू तिच्याशी बोलला, मग काहीतरी मैत्री झाली, मग प्रेमात पडले, ती पण प्रेमात पडली, अशी खूप लॉंग प्रोसेस असायची. त्यामुळे डोपामाइन स्लो रिलीज असायचं आणि त्याचा सगळा आनंद त्याला मिळत जायचा. डेटिंग साईटमुळे काय होतं की रश, परत डोपामाइन रश, त्यामुळे तो असा पटकन आनंद पण मिळतो. पण मग आपण म्हणतो की लग्न किंवा प्रेमात पडणं ह्याच्या आधी मैत्री, आवडणं, मैत्री ह्या ज्या स्टेप्स असतात त्याच बायपास केल्या जातात, आणि त्यामुळे तिथे होणारी मैत्री किंवा तिथे प्रेमात पडणं किंवा त्याच्यावरनं झालेली लग्न किंवा लॉंग टर्म रिलेशनशिप्स ह्या काही टिकू शकत नाहीत. हे खूप त्यामुळे घातक झालेलं आहे. आणि त्याचे आम्ही काही हे पण बघितलेले आहेत की त्याच्यामुळे काही सायबर क्राईम्सला बळी पडलेली लोक, विक्टिम्स झालेली लोक, ते सुद्धा, तो पण एक दुष्परिणाम त्याचा म्हणता येईल. अर्थातच याचे काही चांगले पण गोष्टी आहेत, ते पण आपल्याला नाकारता येणार नाहीत. पण परत आपण ते नीट विचारपूर्वक आपण जर का या गोष्टी वापरल्या तरच त्याचे फायदे दिसतील. आपण वाहवत गेलो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि हा जो सगळ्यात आता इश्यू आहे ना, म्हणजे दिस इज फॉर अ यंगर जनरेशन मे बी, लेट्स से, व्हॉट अबाउट अगेन द मिड एज ग्रुप, जिथे अगेन द लेटेस्ट टर्म अनेक वर्षापासून एकदम प्रचलित झालेली आहे ते मिड लाईफ क्रायसिस. सो त्याचा आणि याचा काय कितपत संबंध आहे? होऊ शकतो ना थोडा, की एक साधारण मिडल एजमध्ये जेव्हा माणूस येतो तेव्हा तो बऱ्यापैकी करिअरमध्ये स्थिरावलेला असतो, त्याचं काय लग्न किंवा कौटुंबिक जीवन एक शांत झालेलं असतं, कुठेच काही थ्रिल त्याला उरलेलं नसतं, आणि मग तो क्रायसिस येतो की काहीतरी अजून पाहिजे, किती माझं जीवन असं एक अळणी चाललेलं आहे. त्यावेळेला काही हार्मोनल चेंजेस होत असतात, विशेषतः स्त्रियांमध्ये. मग तेव्हा पण असं वाटायला लागतं की अरे किती डल चाललेलं आहे. समजा तेव्हा मग मुलं किंवा काही वेळा असं म्हणतो ना एम्प्टी नेस्ट झालेलं असतं, मग तेव्हा अजूनच तो मिड लाईफ क्रायसिस जाणवायला लागतो. मग चॅटिंगमुळे प्रेमात पडणं कोणाच्या तरी, रिलेशनशिप्समध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, ह्या गोष्टी कॉमन होतात. किंवा मग वेळ घालवण्यासाठी मग खूप वेळ ते OTT बिंज वॉच करणं, ह्या गोष्टी पण आता ते दिसायला लागल्या आहेत. किंवा त्याच्यामध्ये गेम्स खेळत राहणं खूप तासनतास. पोर्नोग्राफी ह्या एजमध्ये पण आमच्याकडे काही असे आम्ही बघितले की खूप अतिवापर, त्याच्यामुळे लग्न तुटली, म्हणजे की पोर्नोग्राफीमध्येच
इंटरेस्ट घेतल्यामुळे. असं सुद्धा आम्ही बघितलं की स्पाऊसमधला एक जण घरी आलाय ऑफिसमधनं आणि गेमच खेळत बसलाय किंवा तो स्क्रीन पुढेच वेळ घालवतोय, त्यामुळे मग दुसरा जो स्पाऊस होता किंवा होती मग त्यांना असं वाटायला लागलं की नाही, म्हणजे हे काही नातं काही पुढे ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे ते रिलेशन तुटलं. अशी सुद्धा आम्ही उदाहरणं बघितलेली आहेत. म्हणजे मी माझा एक किस्सा सांगतो. मध्ये एका ठिकाणी जेवायला गेलेलो असताना आपण जनरली बघतो की आता जनरली यंग कपल्स आर इन टू देअर फोन्स, राईट. आणि एका लहान मुलाला आपण सगळ्यात सोयीस्कर झालेले ते, अरे ते रडू नये म्हणून आपण त्याच्या हातात युट्यूबचा कुठला तरी किड चॅनल लावून देतो आणि ते बघत बसतं लहान मूल. हे आत्ताच्या पेरेंटची इझिएस्ट पॉसिबल वे आउट येतो. व्हॉट आय सॉ विच वॉज शॉकिंग फॉर मी, आजीला व्हिडिओ लावून दिला होता आणि आजी जेवताना व्हिडिओ बघत होती एका हॉटेलमध्ये. त्यामुळे आता हा एज ग्रुप जो पार्ट आहे ना, तो त्या सिनियर सिटीजन मध्ये पण तेवढाच वाढलाय का? व्हॉट इज तुझा अनुभव काय याच्यातला? सिनियर सिटीजन नाही, आता हे खूप खेळणं मिळाल्यासारखं झालंय. व्हॉट्सअप विशेषतः फॉरवर्ड करायचं न बघता की खरंच आहे का ते, फेक न्यूज आहे का काय. त्यामुळे सर्व एज ग्रुपमध्ये आमच्याकडे मध्यंतरी एक 70 वर्षाचे आलेले होते क्लायंट की जे त्यांना असं वाटलं की आता माझं खूप जास्ती वाढतंय. ते असं रात्री 12-1 वाजेपर्यंत व्हिडिओ वगैरे बघत बसलेले असायचे, त्यामुळे ते वेळीच सावध झाले होते आणि ते बोलायला आलेले होते. हे होत आहे म्हणजे की ह्याच्यामुळे सिनियर सिटीजनची खूप सोय पण झालेली आहे. विशेषतः मुलं दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या देशात जेव्हा असतात तेव्हा कम्युनिकेशनसाठी खूप चांगलं आता हे एक माध्यम झालेलं आहे. पण त्याचा जास्ती जर का वापर केला तर तो घातक ठरणारच आहे. अगेन द अब्यूज पार्ट, अब्यूज होऊ शकतो, मिसयूज अँड अब्यूज. आता थोडं लाइटर झोन मध्ये आपण जाऊया. ओके, तू एवढं काही करतेस, म्हणजे तुझे यू आर सो बिझी, तू खूप सिरियस, तुझं जॉब प्रोफाईलच प्रचंड सिरियस आहे, प्रचंड निगेटिव्ह स्टोरीज तुझ्या आजूबाजूला सारख्या, तुला यू हॅव टू फेस दॅट, राईट. सो ह्याच्यामध्ये तुझी फ्रेंडशिप किंवा मुक्ता आणि फ्रेंडशिप हे काय, म्हणजे मुक्ताच्या दृष्टिकोनातून फ्रेंडशिपला किती महत्व आहे? मला फ्रेंडशिप ही गोष्ट खूप महत्वाची वाटते की अगदी लहानपणापासून आणि आत्तापर्यंत सुद्धा. याची एक मी तुला गंमत सांगते की मी आणि माझा नवरा आशिष, आम्ही असं म्हणतो की आमचं लग्न का सक्सेसफुल झालेलं आहे की ते आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींमुळे. की काही प्रॉब्लेम जर का झाले तर असे इतके ते जवळचे आहेत की आम्ही एकमेकांच्या कंप्लेंट्स त्यांच्याकडे करू शकतो. आम्ही त्यांना आमचे लवाद म्हणतो की ते जे सांगतील ते मग आम्ही ऐकतो. त्यामुळे आमच्या दोघांसाठी फ्रेंडशिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. आमचे खूपसे कॉमन फ्रेंड्स आहेत किंवा आम्ही एकमेकांना स्पेस पण खूप देतो की माझे काही एकटीचे मित्रमैत्रिणी आहेत, त्याचे काही एकट्याचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांसाठी फ्रेंडशिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. आमच्या ज्या हॉबीज आहेत त्या पण आमच्या एकट्याने न करण्यापेक्षा फ्रेंड्स बरोबर करण्यासारख्या खूप आमच्या हॉबीज आहेत. मी सगळ्यांना नेहमी सल्ला देईन की खूप फ्रेंड्स असले पाहिजेत आपल्याला, आणि असे पाहिजेत की जीवाभावाचे, की ज्यांच्याशी आपण मनातली प्रत्येक गोष्ट आपल्याला बोलता आली पाहिजे. पण आता ह्याच्यामध्येच तो थोडा ओव्हरलॅप होऊ शकतो का की डिपेंडन्सी फॅक्टर ऑन फ्रेंड्स? ओके, त्याच्याकडे आपण कधी कसं बघायचं, म्हणजे की अनेक उदाहरणं आपण अशी बघितलेली आहेत की नाही, म्हणजे त्याचं पण प्रत्येक अगेन या गोष्टीचा पण एक अब्यूज होऊ शकतो की देर हॅव बीन केसेस की नाही, नवरा बायको आहेत आणि स्पाऊस इज सो इन्वॉल्ड इन हर ओन लाईफ की ते फ्रेंडशिप आणि फ्रेंड्स त्याचा अतिरेक होणं. सो तिथे ती कसं काय, हाऊ टू बॅलन्स इट आउट? कुठलीही गोष्ट ना आपण जेव्हा एक्स्ट्रीममध्ये करतो तेव्हा ती घातक असते. त्यामुळे जे तू म्हणतोयस तेच की मॉडरेशनमध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा आपल्याला फायदा होतच असतो. त्यामुळे एक्स्ट्रीममध्ये काहीच करायचं नाही. जे काय करायचं ते आपलं, म्हणजे आपले काय म्हणतो की एक विवेकबुद्धी गहाण ठेवायची नाही, तिचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा आहे. आपलं काम, मुलं, घराला दिलेला वेळ हे सगळं सांभाळून मग आपण या गोष्टी करायच्या आहेत. जे आम्ही आईबाबांचं पण बघत होतो की त्यांना सुद्धा खूप मित्रमैत्रिणी होते जे सतत आमच्या घरी पण येणं जाणं त्यांचं असायचं, आणि आईबाबा दोघंही खूप बिझी होते. त्यांनी आम्हाला खूप छान क्वालिटी टाईम दिला की तोच मग माझा प्रयत्न असतो की मुलांना क्वालिटी टाईम द्यायचा, घराला वेळ द्यायचा. आणि आम्ही दोघंही आमच्याकडनं अशा काही खूप एकमेकांकडनं अत्यंत अपेक्षा असं नाही करत की आमच्याकडे असं नाही आहे की नवऱ्याचे हे रोल, बायकोचा हे म्हणजे ही बायकोची कामं, ही नवऱ्याची कामं, असं नाही आहे की आमचं जे फॅमिली आहे
आहे ती सगळ्यांची कामं सगळ्यांची आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगलं समजून घेतो. तो आशिष तुला प्रचंड मदत करतो म्हणजे खूप मदत करतो. त्याला अतिशय बरं वाटतं. आमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना असं सांगितलं की आपल्याला नवरा बायको व्हायचं नाहीये, आपल्याला कायम मित्रमैत्रिणी राहायचंय. तर आशिषच्या भाषेत होतं असं की संसारी व्हायचं नाहीये, आपल्याला मित्रमैत्रिणी म्हणून राहायचंय, की जे आम्ही पाळतोय अजून तरी. फॅन्टॅस्टिक. आणि मध्येच आम्ही तुला काहीतरी एकदा वेगळ्याच रूपात बघितलं होतं. तू काय ऍक्टिंग वगैरे सिरियसली येतेस का? ती काय नवीन करिअर चालू करणार नाही, एकाच त्याच्याबद्दल पिक्चरमध्ये काहीतरी काम केलंय. माझा एक खूप जवळचा मित्र आहे सलील कुलकर्णी. त्याचा एक एकदा काय झालं म्हणून जो चित्रपट होता त्याच्यात एक डॉक्टरची छोटीशी भूमिका होती, ती त्याच्याच सांगण्यावरनं मी केली आणि माझ्यासाठी तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. कसा होता एक्सपिरियन्स म्हणजे? आणि तो पिक्चर पण खूप सुंदर होता. खूपच छान पिक्चर आहे तो. आणि अगेन चाइल्ड सायकोलॉजी पण त्याच्यामध्ये एक थोडा आस्पेक्ट होता. त्याच्याबद्दल तुझं काय? मला खूप टेन्शन होतं असं कॅमेराला फेस करायचं वगैरे. असं नुसतं आपल्या प्रोफेशनली बोलणं वेगळं आणि असं काहीतरी वेगळ्या कुठल्या तरी रोल मध्ये जाऊन कॅमेरा समोर ऍक्टिंग करणं हे खूप वेगळं. पण केला प्रयत्न आणि या दृष्टीनेच मी बघितलं की मला नेहमी असं ना कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला आवडतं. मी लोकांना नेहमी सांगते की कम्फर्ट झोन मध्ये राहू नका, त्याच्या बाहेर पडा. त्याच्यामुळे आपल्या ब्रेनची पण डेव्हलपमेंट चांगली होते, आपण यंग राहतो. तर म्हणून मग तो एक कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला एक मला मिळालं. या दृष्टीने मी त्या एक्सपिरियन्स कडे बघते. पण मग असे अजून काही अटेम्प्ट होणार आहेत पुढे? अजून कोणीतरी मला तरी विचारलेलं नाहीये, ऑफर आलेला नाहीये, आल्या तर बघू. पण नक्की विचार करशील? नक्की करीन. फॅन्टॅस्टिक. सो आता आपण ऍट द एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न आपण मी शेवटी राखून ठेवला होता की मुक्ताला आता या ऍट दिस जंक्चर ऑफ युअर लाईफ, ओके, व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू टेल युअर सेल्फ? येस. खूप अवघड प्रश्न आहे हा खरं तर, पण ह्याचं अगदी मोकळेपणाने उत्तर द्यायचं झालं तर 2 मुक्ता आहेत ऍक्च्युली. मला असं वाटतं की माझ्या स्वभावामध्ये एक मुक्ता अशी आहे की जी खूप पॉझिटिव्ह आहे, कायम पॉझिटिव्ह विचार करते, लोकांना मदत करते की पॉझिटिव्ह राहायला. पण एक अशी पण मुक्ता आहे की जी खूप निगेटिव्ह विचार करत असते, कधी कधी ओव्हर थिंकिंग करत असते, कधी कधी खूप घाबरत असते, अँझायटी असते. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येकामध्ये या दोन्ही गोष्टी असतात. प्रोफेशनली जे लोक मला भेटतात त्यांना असं वाटतं की मी कायम पॉझिटिव्ह आहे. कारण आमच्या घरामध्ये लहानपणापासून आईबाबांचं एक होतं की पॉझिटिव्ह विचार करा. कदाचित तो ऐकले असतील तर आमचा एक मंत्र आहे की तरी बरं, की काही मनाविरुद्ध झालं तर अपसेट नाही व्हायचं, लगेच म्हणायचं की तरी बरं आणि त्याच्यात काय चांगलं आहे ते शोधायचा प्रयत्न करायचं. किंवा अजून एक मंत्र आहे की जेव्हा असं पुढे होणाऱ्या एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं तेव्हा म्हणायचं की जास्तीत जास्त काय होईल आणि टोकाचं काय वाईट होऊ शकतं हा विचार करायचा. मग आपल्या लक्षात येतं इतकं काही वाईट होणार नाहीये जितकं आता मला टेन्शन येतं. असे बरेच मंत्र आहेत आमचे. तर ते आईबाबा कायम आमच्या समोर पण वापरायचे किंवा आम्हाला मदत करायचे असे मंत्र वापरायला. तर प्रोफेशनली मी वापरते किंवा असं मी म्हणेन की 80% वेळा मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण ते वापरते. पण असं नाही ना होत की कायम तुम्ही कसे पॉझिटिव्ह राहाल, की कधी कधी मी खूप मग निगेटिव्ह होते, छोट्या छोट्या गोष्टीवरनं अपसेट होते. पण मग मी स्वतःला तेव्हा सांगते, म्हणजे जी पॉझिटिव्ह मुक्ता आहे ती निगेटिव्ह मुक्ताला सांगते की नाही, वर्तमान काळात ये, माइंडफुली विचार कर किंवा नीट रॅशनली विचार कर, असे कुठले तरी मंत्र वगैरे वापरायचा सल्ला देते. पण ह्या दोन्ही मुक्तांमध्ये सुरू असतं अधूनमधून देवाणघेवाण चालू असते. सेल्फ टॉकचा हा कॉन्सेप्ट एकदम मला ऍडिशनल एक विचारतो. सेल्फ टॉक किती हेल्पफुल आहे तुमच्या स्वतःच्या ग्रोथसाठी? खूपच हेल्पफुल आहे ना सेल्फ टॉक. म्हणजे आपण सगळेजण सतत सेल्फ टॉक करत असतो. जसा एक तंबोरा गाण्याच्या वेळेला सुरू असतो तसा एक तंबोरा वाजत असतो आपल्या एक सेल्फ टॉकचा. आत्ता जरी आपण बोलतोय एकमेकांची तरी कुठेतरी काहीतरी एक सेल्फ टॉक आपला सुरूच असतो. सेल्फ टॉक तुमचा जर का पॉझिटिव्ह असेल तर मग तुमच्या भावना पण पॉझिटिव्ह असतात. तो निगेटिव्ह होत गेला की भावना निगेटिव्ह होतात. आत्ता आपण जाणीवपूर्वक सेल्फ टॉक असा करू शकतो की आत्ता आपण म्हणू शकतो की नाही, हा आपण छान बोलतोय, आपलं चांगलं जमतंय आपल्याला. पण या क्षणी आपण असा पण विचार करू शकतो ना की अरे मला जमतंय ना बोलायला, माझं काही चुकत तर नाहीये ना, हे लोक जेव्हा माझा कार्यक्रम आपला बघतील तेव्हा ते आपल्याला हसणार तर नाहीत ना. हा निगेटिव्ह सेल्फ टॉक आपण केला तर लगेच बघ इथे आपला कॉन्फिडन्स
कॉन्फिडन्स कमी होईल, आपण इतकं छान नाही बोलू शकणार. त्यामुळे आपल्याला प्रयत्नपूर्वक ते शिकायला लागतं. निगेटिव्ह सेल्फ टॉक हा आपोआप होतो, ती ह्युमन टेंडन्सी असते की निगेटिव्ह विचार करण्याची, पण आपल्याला जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक डेव्हलप करायला लागतो आणि तो केला तर आपले विचार पॉझिटिव्ह होतात, मग आपल्या भावना पॉझिटिव्ह होतात आणि आपलं लाईफ म्हणजे काय किंवा आपली पर्सनॅलिटी म्हणजे काय आहे ना, की जसा तुम्ही विचार करता, वागता, तुमच्या भावना आहेत त्या पॉझिटिव्ह आल्या की तुमचं लाईफ आणि तुमचं पर्सनॅलिटी हे पण पॉझिटिव्ह होणारच आहे. ॲब्सोल्युटली. आणि अतिशय खूप वेगळ्या, हा जो खूप सिरियस टॉपिक आहे त्याच्यावरती बोलून सुद्धा खूप सोपं करून सांगितलं असतो आता अनेक गोष्टी आम्हाला, राईट फ्रॉम रिसेंट और करंट इश्यूज विच वी हॅव और विच द एंटायर वर्ल्ड इज फेसिंग. त्याच्याबद्दल अतिशय मनापासनं थँक्यू, बिग थँक्यू टू यू. आणि थँक्स अ लॉट फॉर कमिंग ऑन फर्स्ट सीझन ऑफ शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष. मला तुला असं अनेकदा बोलवायची खूप मनापासून इच्छा आहे आणि असे पुढच्या सीझन्सला पण तेव्हाचे आपण प्रिव्हेलंट टॉपिक्स नक्कीच बोलूया. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. येस, थँक्यू, खूप मजा आली. थँक्यू फॉर ग्रेसिंग दिस पर्टिक्युलर एपिसोड. आणि खूप खूप शिकायला मिळालं मुक्ता. खूप अशीच तुझ्या वाटचालीला आमच्या प्रचंड शुभेच्छा आहेत आणि हे जे आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत हे कमी व्हावेत, तुझं काम कमी व्हावं अशी मनोमन इच्छा. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत तेजधार बाय तेजश्री दहाणे, त्यांच्याकडनं ही पुणेरी पेटी आहे खास तुझ्यासाठी. थँक्यू. शॉर्ट स्टोरीज विथ हर्षच्या पहिल्या सीझनचे स्टाईल पार्टनर आहेत, ज्यांनी मला अतिशय चांगल्या तऱ्हेने स्टाईल केलेलं आहे, कॉटन विलेज पुणे.